एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली आज आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक असेल। राज्यातील मान्सूनपूर्व स्थितीचा आढावा यावेळेस बैठकीत घेतला जाईल। या बैठकीमध्येच पाऊस आणि दुष्काळाच्या परिस्थितीसंदर्भात देखील काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। काल देखील या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, पण काही कारणांमुळे बैठक रद्द झाली आणि आजच ती बैठक घेतली जाणार आहे। यावेळेस अनेक महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात। तसेच दुष्काळ आणि पावसासंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात। आपण पाहतोय दुष्काळग्रस्त परिस्थिती असेल, तसेच अवकाळीने थैमान घातल्यानंतर तर राज्य व्यवस्थापन समितीची आज बैठक होती आहे। या बैठकीला संपूर्ण आढावा घेतला जाईल। राज्यातील मान्सूनपूर्व स्थितीचा आढावा घेतला जाईल। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दाखल झालेत। याच बैठकीमध्ये पाऊस आणि दुष्काळाच्या परिस्थितीसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात। काल देखील या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र काही कारणांमुळे ही बैठक रद्द झाली होती आणि तीच बैठक आज घेतली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। यावेळेस राज्यातील विविध अधिकारी देखील उपस्थित असतील। आपत्ती व्यवस्थापन विभागाची ही एक महत्त्वाची बैठक मानली जाते। अवघ्या काही दिवसांवरतीच पावसाळा येऊन ठेपला असतानाच ही बैठक खरं तर महत्त्वाची मानली जाते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। अक्षय, आपण पाहतोय राज्य आपत्ती व्यवस्थापनाची आज बैठक होते विभागाची, काय नेमके अपडेट कळतात? मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होतीये। वर्षा, आपण जर बघितलं तर अत्यंत महत्त्वाची ही बैठक मान्सून पूर्व मानली जाते, कारण संपूर्ण राज्यामध्ये यावेळी मान्सून च्या कालावधीत झिरो कॅज्युअलिटी मोहीम हाती घेतलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि याच पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन केलं जाते। सगळ्यात महत्त्वाचं, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडते। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील प्रामुख्याने या बैठकीला असणार आहे। अजित पवार देखील या बैठकीला असणार आहे आणि यासोबतच मदत व पुनर्वसन मंत्री हे देखील असणार आहे। आता आपण जर बघितलं तर मुंबईचे पोलीस आयुक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यासोबतच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देखील दाखल झालेले आहेत। अग्निशमन विभाग असेल, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल, या सगळ्या विभागाचे सचिव या बैठकीमध्ये दाखल झालेले आहेत। मान्सूनमध्ये आणि पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक दुर्घटना घडतात। या दुर्घटनांचं नियोजन कसं करायचं, राज्यातील आपत्तीचं व्यवस्थापन येत्या काळात कसं करण्यासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या सूचना आणि काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये घेतले जाईल। तर दुसरीकडे आपण बघितलं तर राज्यात अवकाळी पाऊस अनेक ठिकाणी आला होता, त्यामुळे शेतीचं नुकसान झालं। येत्या काळात देखील अवकाळी पावसाची परिस्थिती उद्भवली तर शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत देण्यासंदर्भातचा निर्णय आणि तशा सूचना आणि तसा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता। याबाबत देखील आजच्या या बैठकीमध्ये निर्णय होईल आणि त्याची घोषणा देखील केली जाईल। तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी पाणीबाणीचं संकट आहे, राज्यामध्ये दुष्काळ आहे, संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडण्यास अजूनही अवकाश आहे। त्यामुळं राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा देखील आजच्या बैठकीमध्ये घेतला जाईल आणि त्या अनुषंगानं काही महत्त्वाची पावलं देखील आजच्या बैठकीत उचलण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून आहे। वर्षा, निश्चितच अक्षय, आपण बघायला गेलं तर ही बैठक काल होणार होती, मात्र ही आज बैठक होते। यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्याशिवाय नेमके कोणकोणते अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहू शकतात? वर्षा, आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत आणि यांच्यासोबतच राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव असतील, त्यासोबतच मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असतील, हे या बैठकीला उपस्थित असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, कृषी विभागाचे सचिव आणि पाणीपुरवठा जलसिंचन विभागाचे सचिव हे सगळे या बैठकीला उपस्थित असतील। त्यासोबतच मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हे देखील या बैठकीला उपस्थित आहे। त्यासोबतच NDRF असेल, SDRF असतील आणि नौदल त्यांचे देखील जे पदाधिकारी असणार आहे हे या बैठकीला प्रामुख्यानं उपस्थित असतील आणि यांच्या माध्यमातून योग्य नियोजन, येत्या काळात कुठल्याही पद्धतीची आपत्ती होऊ नये, येऊ नये आणि आपत्ती आली तर तात्काळ त्या आपत्तीचं निवारण केलं जाणं हे गरजेचं आहे। त्यामुळं या बैठकीला आज हे सगळे अधिकारी उपस्थित असणार आहेत। या बैठकीसंदर्भातले प्रत्येक अपडेट अक्षय तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।